नमस्कार, मी श्रुतिका। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजची रेसिपी कुठली आहे। मस्त गोल गरगरीत तव्याला अजिबात न चिटकणारा असा हा आपण क्रिस्पी डोसा आज बघणार आहोत। तर एक अतिशय जाळीदार आणि एकदम कुरकुरीत असा हा डोसा आहे। त्यासाठी मी काही ट्रिक पण दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। इथे मी बॅटर घेतलेले आहे, तर बघा माझे बॅटर छान मस्त फुललेले आहे। डोशांसाठी बॅटर कसे बनवायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती लिंक आवर्जून बघा। डाळ तांदूळाचा हा डोसा खूपच रुचकर आणि क्रिस्पी असतो। तर बघा आपलं बॅटर छान मस्त फ्लफी झालेला आहे आणि अगदी मोजक्या साहित्यात होणारा हा असा डोसा असतो। आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊया आणि 2 ते 3 पळी तेल टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे। तेल टाकल्याने डोसे छान मस्त जाळीदार होतात आणि चवीला सुद्धा स्वादिष्ट होतात। तर अशा प्रकारे हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचे। यामध्ये मी किंचित चिमूटभर साखर टाकलेली आहे। साखर टाकल्याने डोस्यांना छान मस्त हलकासा ब्राऊन कलर येतो। तर हे मिश्रण छान मिक्स करून 2 मिनिटं होऊ द्यायचे। आता माझं बॅटर थोडं घट्ट होतं म्हणून मी थोडंसं इडल्यांचं बॅटर असतं त्यापेक्षा थोडंसं लिटिल बीट पातळ करायचं। जास्त पातळ केलं तर खूपच मऊ असे ते डोसे होतात। तर तुम्ही बघाल अशा प्रकारे मी आता कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। त्यानंतर गॅस ऑन करून गॅसवरती तवा ठेवायचा। तर तुम्ही बघाल की हा तवा बिळाचा आहे, नॉनस्टिकचा नाही। खूपच जड असा तवा आहे, पण खूप स्वस्त मिळतो आणि डोसे तर खूप छान आणि कुरकुरीत होतात। तेल सुद्धा खूप कमी लागतं या तव्याला। आता तव्यावरती 2 ते 3 थेंब टाकून आपण तेल अशा प्रकारे पसरवून घेऊया। या तव्याला तेल खूप कमी लागतं आणि लक्षात ठेवा की तवा हा आपल्याला जास्त गरम सुद्धा करायचा नाही किंवा जास्त कमी सुद्धा नाही ठेवायचा। तर मीडियम आचेवरती आपल्याला हा तवा गरम करायचा आहे। जास्त जर तवा गरम झाला तर आपलं हे बॅटर चमच्याला चिटकून येतं पसरवताना। म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण बॅटर टाकतो तेव्हा तवा गॅस हा लो फ्लेमला असावा। तर बघा मी बॅटर टाकल्यानंतर माझ्या चमच्याला बॅटर अजिबात चिटकलेलं नाही, कारण की माझा गॅस हा लो फ्लेमला आहे। आणि जेव्हा बघा किती छान मस्त गरगरीत गोल आणि जाळीदार आपला डोसा झालाय। आणि आता आपण बॅटर टाकल्यानंतर गॅस हा मध्यम आचेवरती करायचा। 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवरती हा डोसा आपल्याला होऊ द्यायचा आहे। तर डोसा झाला हे कसे समजावे, तर साईडच्या कळा सुटायला लागल्या डोस्याच्या की समजावं की डोसा आपला झालाय। तर बघा आता आपल्या कळा सुटायला लागलेल्या आहे, तर आपण याला काढून बघूया। गॅस हा माझा मध्यम आचेवरतीच आहे। तर बघा किती छान मस्त जाळीदार असा हा डोसा आपला तयार आहे। ह्याला मी खूप असं सामान काहीच टाकलेलं नाही, फक्त डाळ तांदूळ आणि थोडेसे मेथीचे दाणे बॅटरमध्ये टाकलेले। तुम्ही ती रेसिपी बघा माझी बॅटरची आणि तुम्हाला समजेल की असं खूप जास्त सामान आपल्याला या बॅटर। दुसऱ्या साईडने सुद्धा हा डोसा आपल्याला 1 मिनिटभर मध्यम आचेवरती शेकून घ्यायचा आहे। वा, मस्तच खूपच जाळीदार असा आपला हा डोसा तयार झालेला आहे। तर तुम्ही बघाल की खूपच झटपट आणि अगदी घरात असलेल्या साहित्यातच हा डोसा झालेला आहे। तर बघा किती छान मस्त जाळीदार आणि गोल गरगरीत डोसा तयार, आणि एकदम पातळ झालेला आहे, जाड सुद्धा नाही। तर बटाट्याची भाजी आणि हा डोसा खूपच छान लागतो। तर बघाल की आपले डोसे हे मस्त छान ब्राऊन तपकिरी रंगाचे झाले। तर मी यामध्ये चिमूटभर साखर टाकल्यामुळे हे डोसे असे छान मस्त गुलाबी रंगाचे झालेले आहेत। आणि आपले डोसे तुम्ही बघितलं असेल की अजिबात तव्याला चिटकले नाही। तर त्याची ही टिप्स म्हणजे की तवा हा नेहमी बॅटर टाकताना
मीडियम असावा। जर तो जास्त गरम असला तर बॅटर टाकल्यानंतर ते बॅटर पूर्ण चमच्याला चिटकतं पसरवताना। म्हणून ही ट्रिक नक्की फॉलो करा की तवा हा आपला मीडियमच असावा। तर बघा मस्त आपले क्रिस्पी असे हे डोसे तयार आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार, बाय, धन्यवाद।